नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती यांसारख्या महत्त्वाच्या एक्झामसाठी आवश्यक ठरणारे महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। सोबत त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे पहा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या इतर राज्यांना लागून आहेत? तर या ठिकाणी महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून असलेले आपल्याला पाहायला भेटतं। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा ह्या इतर राज्यांना लागून आहेत। तर ते 20 जिल्हे कोणते आणि ते इतर राज्ये कोणती, तर याविषयी आपण पुढे पाहूया। तर आपल्या महाराष्ट्र या राज्याला एकूण 6 राज्यांच्या किती 6 राज्यांच्या आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागून आहेत। तर ते 6 राज्ये कोणकोणती पहा। या ठिकाणी पहिला आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, गुजरात ही 6 राज्ये आणि दादर नगर हवेली हे काय केंद्रशासित प्रदेश, असे एकूण 6 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागून आहे। तर या इतर राज्ये जी आहेत ही 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांना महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे यांची सीमा लागून आहेत ती पाहूया। तर मध्य प्रदेश जे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे त्या राज्याला धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। कोणत्या राज्याला? तर मध्य प्रदेश राज्याला। तर या ठिकाणी तुम्हाला एक दिसून येईल की या ठिकाणी एकच जो जिल्हा आहे तो ऑरेंज कलरमध्ये केलेला आहे, कारण या ठिकाणी काही असे जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा 2 राज्यांना लागून आहेत। या ठिकाणी आपल्याला दिसतं की मध्य प्रदेशला देखील गोंदियाची सीमा लागून आहे आणि छत्तीसगडला देखील गोंदियाची सीमा लागून आहे। तर असे काही जिल्हे आहेत ज्यांना आपण ऑरेंज कलरमध्ये केलेले आहेत, ज्यांच्या सीमा 2-2 राज्यांना लागून आहेत। तर या ठिकाणी आपण मध्य प्रदेशचे पाहिलं की त्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, तर ते एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत मध्य प्रदेशला। त्याच्यानंतर छत्तीसगडला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, गोंदिया आणि गडचिरोली। त्याच्यानंतर येतं आग्नेयेला तेलंगणा। तेलंगणा या राज्याला एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड आणि चंद्रपूर। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य। या कर्नाटक राज्याला एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। तर ते कोणकोणते? सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड अशा एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या नैऋत्येला आहे गोवा राज्य। या गोवा राज्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे। त्याच्यानंतर येतं महाराष्ट्राच्या वायव्येला 1 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे। ते राज्य कोणतं? तर गुजरात राज्य। या गुजरात राज्याला नाशिक, पालघर, धुळे आणि नंदुरबार अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि या ठिकाणी आहे दादर नगर हवेली। या दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे। अशा प्रकारे एकूण 20 जिल्हे ते महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांना लागून आहेत। तर हे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घेऊन लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन सी बरोबर आहे, अमरावती जिल्हा। तर याविषयी आपण माहिती पाहूया जी परीक्षेमध्ये विचारली जाते। तर 1973-74 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत अधिसूचित झालेल्या पहिल्या 9 वाघ्य प्रकल्पापैकी हा मेळघाट वाघ्य प्रकल्प आहे। तर हा वाघ्य प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। हा महाराष्ट्रातील पहिला वाघ्य प्रकल्प आहे, तो अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे सातपुडा पर्वतरांगामध्ये स्थित आहे। तर ही तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। ऑप्शन ए बरोबर आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये आहे। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। या ठिकाणी पहा, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जिल्हा मुंबई उपनगर, तालुका बोरिवली या ठिकाणी आहे। याची स्थापना झालेली होती 1969 मध्ये आणि याचं क्षेत्रफळ किती आहे पहा, 104 चौरस किलोमीटर। आणि यामध्ये महत्त्वाचा प्राणी कोणता आहे? तर इतर प्राणी पक्षी पण आहेत। तर महत्त्वाचा पाहायला गेलं तर वाघ आहे।
तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 4 पहा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पडतो. ऑप्शन बी बरोबर आहे, सिंधुदुर्ग जिल्हा. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणकोणत्या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो. सुमारे 745 सेमी इतका पाऊस पडतो या ठिकाणी आणि हे सर्वाधिक पावसाचं प्रमाण असलेलं ठिकाण आहे. तर काही अन्य ठिकाणे देखील आहेत ते पण पाहूया. तर त्याच्यानंतर पहिला ठिकाण कोणतं आहे? आंबोली. हे कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 745 सेमी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर येतं महाबळेश्वर 2 नंबरला. तर महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. तिथे किती पडतो? 623 सेमी पाऊस पडतो. त्याच्यानंतर येतं गगनबावडा कोल्हापूरमध्ये आहे. तर तिथे 621 सेमी पाऊस पडतो. त्याच्यानंतर आहे माथेरान हे रायगडमध्ये आहे आणि तिथे 517 सेमी पाऊस पडतो. त्याच्यानंतर आहे सावंतवाडी हे सिंधुदुर्गमध्ये येतं आणि तिथे 420 सेमी पाऊस पडतो. तर ही ठिकाणे आहेत, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. सध्या महाराष्ट्रात किती अभयारण्य आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये 52 अभयारण्य आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे, 52 अभयारण्य. तर या अभयारण्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया जी परीक्षेला विचारली जाते. तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 52 अभयारण्य आहेत आणि भारतामध्ये 515 आहेत. भारतामध्ये 515 आहेत आणि त्यातील 52 कुठे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये काय काय आहे पहा. तर ही 52 अभयारण्य सोडून 6 काय आहेत? राष्ट्रीय उद्यान आहेत आणि 6 संवर्धन राखीव क्षेत्रे देखील आहेत. तर असे एकूण 58 एकूण सगळे आपले मिळतात. तर अशी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि संवर्धन राखीव क्षेत्र मिळून किती होतात? 58 संख्या होते. तर त्यातील आता शेवटचं जे नवीनच अभयारण्य घोषित केलेलं आहे तर ते कोणतं आहे? ते आहे कान्हाळगाव हे सर्वात नवीन अभयारण्य आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर प्रशासकीय विभागानुसार आपण जर पाहिलं तर सर्वाधिक अभयारण्य कुठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये आहे. नागपूरमध्ये 14 आहेत, अमरावतीमध्ये 11 आहेत, नाशिकमध्ये 9 आहेत, कोकणमध्ये 7, पुण्यामध्ये 6 आहेत आणि औरंगाबादमध्ये 5 आहेत. असे एकूण किती अभयारण्य आहेत? तर 52 अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक कुठे आहे? तर नागपूरमध्ये आहे. प्रशासकीय विभागानुसार जर विचारलं तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 14 अभयारण्य आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे, भामरागड अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 7. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे पहा. ऑप्शन बी आपलं बरोबर असणार आहे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राने भारताचा ... इतका भाग व्यापलेला आहे. तर महाराष्ट्राने भारताचा 9.36, ऑप्शन ए बरोबर आहे, 9.36 भाग व्यापलेला आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. महाराष्ट्राने भारताचा 9.36% भाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे? तर भीमा आणि गोदावरी या नद्यांची खोरी ही बालाघाट, ऑप्शन बी, बालाघाट या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10. तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, नंदुरबार. तापी नदी ही नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 11. वाशिम जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून झालेली आहे? तर वाशिम या जिल्ह्याची जी निर्मिती आहे अकोला या जिल्ह्यातून झालेली आहे. वाशिम जिल्ह्याची निर्मिती ऑप्शन बी बरोबर आहे, अकोला जिल्ह्यातून काय झालेलं आहे? वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर आहे पश्चिम दिशेला. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, पश्चिम दिशा. प्रश्न क्रमांक 13. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असायला पाहिजे.
कळसुबाई हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याची लांबी म्हणजे उंच किती आहे तर ते 1646 मीटर उंच आहे. प्रश्न 14. खालीलपैकी महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जातं? तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. ऑप्शन सी बरोबर आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे ऑप्शन ए मुंबई. प्रश्न क्रमांक 15. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे ऑप्शन ए अमरावती या ठिकाणी. ऑप्शन ए बरोबर आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या ठिकाणी आहे. प्रश्न 16. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. ऑप्शन डी बरोबर आहे. किती? 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये. तर ती कोणकोणते आहेत पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. एकूण भारतामध्ये पाहायला गेलं तर भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. तर ती 5 कोणकोणती? पहिलं आहे त्र्यंबकेश्वर जे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं आहे भीमाशंकर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर घृणेश्वर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ येथे आहे. त्याच्यानंतर चौथा आहे औंढा नागनाथ जे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत. ही 5 ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी आहेत. प्रश्न 17 पहा. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर तो आहे गडचिरोली. ऑप्शन डी बरोबर आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. प्रश्न 18. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर प्रश्न 19. कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर कोकण किनारपट्टी ही अरबी समुद्रालगत आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राच्या पूर्वेला काय आहे? आपली कोकण किनारपट्टी किंवा सह्याद्री पर्वत आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 20 पहा. मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं उत्तर आहे मेळघाट अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरील 20 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या चॅनलवर टेलिग्रामच्या याची PDF भेटून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.